मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कपाशी पिकाची जबरदस्त उत्पादन क्षमता असलेली त्याचबरोबर कोरडवाहू जमिनीसाठी नावाजलेल्या अशा व्हरायटीविषयी म्हणजेच कबड्डी व्हरायटीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, या व्हरायटीची लागवड कधी करावी, लागवडीचे अंतर किती असावे, त्याचबरोबर लागवड झाल्यापासून साधारणतः किती दिवसामध्ये वेचणीसाठी हा कापूस येत असतो, ही व्हरायटी येत असते। त्याचबरोबर मित्रांनो, या व्हरायटीचे सरासरी एकरी उत्पादन किती असू शकतं, त्याचबरोबर मित्रांनो ही व्हरायटी कोणकोणत्या जमिनीसाठी अयोग्य आहे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुलसी सीडची जी कबड्डी व्हरायटी आहे ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे। त्याचबरोबर मित्रांनो, इतर व्हरायटींच्या तुलनेत लवकरात लवकर तयार होणारी, लवकरात लवकर वेचणीसाठी येणारी अत्यंत नावाजलेली व्हरायटी म्हणजे कबड्डी म्हणून देखील आपण ओळखू शकतो। मित्रांनो, कबड्डी व्हरायटीचा जर एकंदर लागवडीपासून विचार केला तर 150 ते 160 दिवसामध्ये वेचणीसाठी येणारी नामांकित व्हरायटी आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या व्हरायटीचा जर विचार केला तर हवामान, वातावरण यावर अवलंबून असलेली ही पूर्णपणे व्हरायटी आहे। या दिवसांमध्ये थोडाफार प्रमाणामध्ये इकडे तिकडे होऊ शकते। त्याचबरोबर मित्रांनो, कबड्डी व्हरायटीची लागवड करत असताना मे आणि जून महिन्यामध्ये तुम्ही पूर्णपणे या व्हरायटीची लागवड करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, लागवडीसाठी योग्य अंतराचा जर आपण विचार केला तर साधारणतः 3 बाय 1.5 फूट असेल किंवा 3 बाय 2 फूट असेल। त्याचबरोबर मित्रांनो, 4 बाय 1 फुटावर देखील तुम्ही कबड्डी या व्हरायटीची लागवड करू शकतात। कबड्डी या व्हरायटीच्या एकूण उत्पादनाचा प्रति एकर जर हिशोब लावला तर साधारणतः 12 ते 15 क्विंटलपर्यंत कबड्डी या व्हरायटीचं उत्पादन आपल्याला बघायला मिळत असतं। त्याचबरोबर मित्रांनो, कबड्डी या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे कोरडवाहू जमिनीसाठी देखील तुम्ही कबड्डी या व्हरायटीची निवड करू शकतात। त्याचबरोबर कबड्डी या व्हरायटीची जी बोंडं असतात ती अत्यंत मोठी येतात। त्याचबरोबर वेचणीसाठी देखील सोपी आपल्याला बघायला मिळत असतात। त्यामुळे मित्रांनो, मोठे आकाराने बोंडं असल्यामुळे वेचणीला देखील सोपे जात असतात। त्यामुळे जास्त काही मजुरीचा जास्त खर्च आपल्याला इथं दिसत नाही। त्याचबरोबर कबड्डी या व्हरायटीचा कोरडवाहू दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर साधारणतः 15 दिवसापासून तर 22-25 दिवसापर्यंत जमिनीमध्ये तग धरून ठेवण्याची क्षमता कबड्डी या व्हरायटीमध्ये आहे। त्यामुळे मित्रांनो, थोड्याफार प्रमाणामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची कपॅसिटी कबड्डी या व्हरायटीमध्ये आपल्याला बघायला मिळत असते। मित्रांनो, इतर कोरडवाहू व्हरायटींपेक्षा कबड्डी ही देखील कोरडवाहू जमिनीसाठी अत्यंत नामांकित आणि उत्पादनाला चांगली असलेली व्हरायटी आहे। त्याचबरोबर या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे रस शोषणारे कीटक असतील, त्याचबरोबर इतर काही कीटक आपल्याला बघायला मिळतात कपाशी पिकामध्ये। या कीटकांप्रती चांगल्या प्रकारे सहनशील असलेली कबड्डी ही व्हरायटी आहे। यामध्ये रस शोषक कीटक त्याचबरोबर बुरशीजन्य जीव रोगांचा प्रादुर्भाव प्रायमरी स्टेजला जास्त होतो याच्या प्रती देखील सहनशील ही कबड्डी व्हरायटी मानली जात असते। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कबड्डी या व्हरायटीची निवड करून लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करायला अजिबातच विसरू नका।